आज आज पाटवदा गावामध्ये त्या ठिकाणी मी रेशनचा माल घेण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी आल्यानंतर कळालं की माल संपलेला आहे. अनेक माणसं या ठिकाणी वापस गेलेले आहेत. कॅमेरा चौकट फिरवा, इथं माणसं कसे बसलेले आहेत. अनेक माणसं घरी गेलेले आहेत वापस. प्रत्येक महिन्याला आमच्या गावामध्ये प्रत्येक महिन्याला माल येतो आणि त्या मालामध्ये जो रेशनचा कोटा येतो मंथली, तर गेल्या 2 महिन्यापासून माल आमच्या गावामध्ये आलेला नाही. या ठिकाणी 2 महिन्याचा माल आलेला आहे. बाहेर जाऊ नका मध्ये या. 2 महिन्याचा कोटा आल्या असताना त्या ठिकाणी तुमचा माल कोटा 1 महिन्याचा कोटा संपलेला आहे म्हणून अनेक लोक पहिल्या कोट्यात मार्च महिन्यातले माणसं वापस गेलेले आहेत. या ठिकाणी भीमशक्तीच्या वतीनं मी राष्ट्रपाल तहसीलदार साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना, या EDUच्या माध्यमातून आमदार नमिता मुंदडांना, या सर्व प्रशासकीय अधिकारी आणि प्रतिनिधीला सांगतो की आमच्या गावामध्ये 2 महिन्याचा माल असताना 1 महिन्याचा माल वाटला आणि 1 महिन्याच्या कोट्यामधला सुद्धा हे 40 ते 50 लोक खाली बसा 40 ते 50 लोक त्यांना गेल्या मार्च महिन्याचा माल मिळालेला नाही आणि त्याला सांगतील की माल संपलेला आहे. बाजूला इकडे कॅमेरा घेऊन बाजूला रूम आहे, इकडे कॅमेरा घेऊन या, इकडे कॅमेरा बाजूला रूम आहे बघा. ही बाजूला रूम आहे, ह्याच्यामध्ये 2ऱ्या महिन्याचा माल आहे. मला कळालं 2 महिन्याचा माल आहे. इथं बाजूला रूम आहे आणि या ठिकाणी आता अर्ध्या तासामध्ये दुकानदार ह्या ठिकाणी जर नाही आला तर मी कुलूप तोडणार आहे. कुलूप तोडायचं का? कुलूप तोडायचं का? हा, ह्या ठिकाणी लोक सांगायलेले आहेत कुलूप तोडायचं आहे म्हणून. अर्ध्या तासामध्ये ह्या ठिकाणी दुकानदार श्याम झिरमिले हे नाही आले तर ह्या ठिकाणी आम्ही कुलूप तोडणार आहोत. सरपंचांना ह्या ठिकाणी आम्ही आता फोन केलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाने काम सोडायचं, उन्हातानामध्ये इथं बसायचं आणि त्याला सांगायचं माल संपलेला आहे. म्हणून माझी विनंती आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की तहसीलदार साहेब गेल्या 1.5 महिन्याखाली तुम्हाला निवेदन दिलेलं आहे. आम्ही भीमशक्ती संघटनेच्या वतीनं ग्रामपंचायतनं निवेदन दिलेलं आहे. तुम्ही त्याच्यावर काहीच कारवाई जर केलेली नाही. या ठिकाणी आज माल जर आम्हाला मिळाला नाही तर हे लोक आम्ही तहसील पुढे घेऊन बसणार आहोत, दुकानदाराच्या दारात बसणार आहोत, तहसीलच्या दारात बसणार आहोत. म्हणून तात्काळ अर्ध्या तासामध्ये इथं श्याम झिरमिरेने यावं आणि दुकान दरवाजा उघडून आम्हाला माल द्यावा. अन्यथा आम्ही कुलूप तोडून आम्ही माल वाटप केला पाहिजे. काय जी कारवाई होईल त्याला आम्ही सशक्त आहे कारवाईला. म्हणून सांगतो आणि थांबतो. जय शिवराय, जय भीम, जय संविधान.